ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संतलीलाभुजालं जगन्नेत्रपाणी वन्दना वन्दनानि तरुण तुळशीमा कंदर नेत्रं सदैरवचिन्तयामि. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजं कुलवेगं जितेन्द्रियं वातावृष्टं वातात्ममुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. माझ्या दिवीची आवडी पंढरपुराने नगरी माऊलींचा काय शब्द आहे. श्लोक आपला बाजूला राहिला. या कितीवर आहे त्याचे श्लोक आहे बघा. 9व्या अध्यायामधला 11वा श्लोक. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरण सुहृद प्रबळ स्थानम निदामी विदम व्यहम. म्हणजे भगवंताचं कार्य काय आणि भगवंत या सृष्टीचं कार्य कसं चालवतो असं या श्लोकाचा थोडक्यात भावार्थ आहे. आणि त्या श्लोकाकडे आता आपल्याला जाणं पण नाही. नंतर बघू टाईम भेटला तर आपल्याला आपल्या वेळेच्या जसा वेळ तसा आपल्याला कार्यक्रम आहे फेरबदल करण्यात येईल असं मंडळाचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यक्रम करत आहे. मेन म्हणजे आपल्याला जो हा कार्यक्रम अचानक घडला. आम्ही पण इकडे तिकडे पळणार होतो. मी दोन 3 आमंत्रण आलेले. नंतर असं आमंत्रण आलं की घरचं आमंत्रण तो सोडून कसं जायचं बाहेर. आणि नंतर घरचा कार्यक्रम सोडला ना की मग तुम्ही कुठेच तुम्ही लागू शकत नाही. कारण का घरचा किती जर प्रयत्न केले पडण्याचं तर ते काही कामाचे नाही. याप्रमाणे तुकाराम महाराज किती पण ते घरचेच कार्यक्रम आपला जो स्वयं विठ्ठल आहे आणि काय माझ्या वडिलांची मी राशी लागली किती चरण सेवा साधना तेव्हा पांडुरंगाची सेवा किती आजची नाही तेवढं 8 पिढ्या त्यांची सेवा होती. तो घरचा कार्यक्रम आणि आपण घरीच आपले वडील वारकरी परंपराच आपली पंढरची म्हणून मी पहिला अभंग घेतो. पंढरची वारी आहे माझ्या घरी आणि त्या घरी तिथं बोलतो. अशाप्रमाणे एक तुमचा अभंग मस्त सुंदर झाला म्हणून आपला. आणि कार्यक्रम ज्यांनी राबवला किंवा ज्यांनी ठरवला त्यांचं त्या भाग्यच म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये मला पण सेवा मिळाली तर भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. भाग्य त्या गोष्टीला भाग्य लागतं. महाराजांना कीर्तन करायचं किंवा त्यांना त्यांची गायन करायचं ते पण त्यांना हाताच नाही मागचं बहुत शकुंताची जोडी. ती मागच्या जन्मातले जे गुन्हे साठा होतो किरे गुन्हे साठा पडेल म्हणजे थेंब एक थेंबाने वीर तयार होते तलाव तयार होतो आणि नंतर त्याचा समुद्र तयार होतो म्हणजे पाणी जमा होतं. तसं कुठलीही गोष्ट करायची आहे पिळे म्हणजे एक थेंबाने जमा होते. तुम्ही आता म्हणाल की महाराज तुमचे आपण काय नवीन महाराज असायचे काय तुम्ही घाबरता की तुम्ही काय त्याच्यासाठी कार्यक्रम पाहिजे. तसे कार्यक्रम पाहिजे छोटे कार्यक्रम नाही. आपण वर्षातून एकदा कार्यक्रम लावणार आणि म्हणणार महाराजांना काय येत नाही हो कुठलं काही कप्पळ महाराजांना येणार. किती हुशार कार्यक्रम महाराज असेल आणि किती पटाईत असला तर वर्षातून कार्यक्रम करणार काय करणार तो कपाळ त्याच्यासाठी सराव लागतो. पक्वाजवाल्याला रियाज लागतो. गाणाऱ्याला गायनाचा रियाज लागतो. प्रवचन चित्रकार त्यांना पण अभ्यास लागतो प्लस कार्यक्रम लागतात रोजचे. असं कार्यक्रम सतत चालू लावावे लागतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेण्यापुढे माऊलींनी सुरुवातीला पहिलीच वारी माऊलींनी चालू केली. तर त्याच्या अगोदरची वारकरी होती की नाही
त्याच्या अगोदर कुणी वारी केली असा काही प्रश्न असतीलच आणि आहेत. मग त्याच्या अगोदर भगवंताची वारी कुणी केली तर शंकराने केली. भगवान शंकराने पहिली वारी केली आणि ती सुद्धा सहकुटुंब सहपरिवार. पार्वतीला घेतले, गणपतीला घेतला, कार्तिकेला सर्वांना घेतले. पण ज्यावेळेला देवाच्या जवळ गेले ते एकटेच गेले. त्या काय करा बाहेर ठेवत गेले. पहिले पार्वतीला ठेवला, नंतर गणपतीला ठेवला. पहिल्या दरवाजावर गणपतीचा फोटो, म्हणून आता तिथून प्रथा चालली की पहिल्या दरवाजावर गणपतीचा फोटो ठेवायचा माझे की बाहेरची जी काही विघ्न आहेत ती बाहेरची बाहेर राहू दे. म्हणून गणपतीला पहिला आपण दरवाजावर ठेवू. तसंच त्या गणपतीला दरवाजावर ठेवला आहे महादेवरावर. नंतर मग भगवान म्हणजे शंकरांची पहिली वारी. तर शंकराने वारी केली. त्याच्यानंतर परत आणखी कुणी वारी केली तर शंकराचार्य. शंकराचाच अवतार शंकराचार्य. महायोग पीठे तटी विमरत्या वरम पुंडरीकाय तांत्रुमुनी. हे जे संस्कृतमध्ये त्यांनी जे अष्टक तयार केले ते शंकराचार्य त्यावेळी ते दर्शनाला गेले तर त्यांना तो रूप घेतला भगवंताचा की हेच ते महाविष्णू आहेत. मग त्यांनी तो पूर्ण 8 श्लोकामध्ये भगवंताचा पूर्ण विस्तार त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणजे शंकराचार्य. त्याच्यानंतर मग वारी कुंठित होत चालल्या मध्ये मग वारी परत मग माऊलीने चालू केली. त्या माऊलीने वारी चालू केली. माऊलीने स्वतःच्यासाठी वारी चालू नाही केली की जेवढे महाराष्ट्रामध्ये आपले जेवढे संत 52 का 56 संत आहेत त्यांना पण एकत्र आणायचे होते. एकत्र आणून आपला समाज वारकरी संप्रदाय वाढवायचा होता आणि भेदभाव नाही याच्यामध्ये. नारी नर शुद्ध होऊनही जाते. म्हणजे जे नारी आहेत, नर आहेत, चांडाळ आहेत, कोणी असू द्या ते वारकरी संप्रदायामध्ये येतात, ते शुद्ध होऊन जातात. माऊलीने ही प्रथा काढली म्हणजे वारीची. आणि त्यांनी ती दिंडी घेतली, हातामध्ये झेंडा घेतला आणि मग तो वारीला निघाले. आता वारीला निघाले माऊली. आता माऊलीने वारी घेतली, काढली. त्याच्यानंतर सर्व संतांना गोळा केले. ज्यांचं कोण चोका मेळा चामर कोण जे होते न्हावी जेवढे होते तेवढे संतांना सर्वांना गोळा केले. म्हणजे इथे भेदभाव नाही ठेवला. काही लोक आता बोलतात की भेदभाव, पण वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव नाही. प्लस वारकरी संप्रदाय कोणाची उच्च करत नाही. वैष्णवत्व दया त्याची देवावरी माया. वैष्णव किंवा असा आहे की तो फक्त सर्वांवर माया आहे आणि जी प्रपंचातली जी माया आहे तीच त्यांनी भगवंताकडे लागली वैष्णव. आणि वैष्णवात भेदभाव नाही, काही नाही. असं माऊलींनी ती वारी तयार केली आणि वारीला सुरुवात केली. आता त्याच्यानंतर माऊलींच्या नंतर माऊलींनी समाधी घेतली. समाधी घेतली तर प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या एका ठिकाणी समाधी घेतली. सोपानदेवाने सासवडला घेतली, परत ते निवृत्तनाथांनी त्र्यंबकेश्वरला घेतली, मुक्ताबाईंनी पावसाच्या वेळात आम्हाला विजा आली ते विजेच्या बरोबर विजेच्या बरोबर निघून गेली. म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्याकडे ते समाधी सोहळा घेतला. त्याच्यानंतर वारी थंड बंद पडली. आता त्याच्यानंतर बंद पडली मग काय, मग माऊलीने स्वतः स्वप्नात जाऊन एकनाथ महाराजांना म्हणलं की असं आहे की तुम्ही माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, तुम्ही सोडा. म्हणजे ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी शुद्ध करायची होती. म्हणून मग अशी तुम्ही बोलत काय नवीन ज्ञानेश्वरी मागू का, ही ज्ञानेश्वरी तुम्ही आता नंतर पुढे विषय येणार आहे 5 मिनिटासाठी. तर ती माऊलीने स्वप्नात येऊन सांगलं एकनाथ महाराज की तुम्ही या आणि आपली ज्ञानेश्वरी शुद्ध करा. आता ही ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी एकनाथ महाराज आले. परत एकनाथ महाराजांनी वारी चालू केली. एकनाथ महाराजांनी त्यानंतर वारी परत थंड झाली. परत मग तुकाराम महाराजांनी वारी चालू केली. त्याच्यानंतर परत बंद झाली. अशी मध्ये बंद होत चालली होते वारी. नंतर मग हैबत बाबा त्यांची मला थोडी स्टोरीज सांगायची म्हणून मी त्यांच्यावर येऊन आता बोलतो. हैबत बाबा हे सरकारी नोकरदार होते. पण त्या टायमाला शिवाजी महाराजांच्या काळात नंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराज होते.
हे त्याच्यानंतरचे म्हणजे पेशवे महाराज पेशवे वगैरे होते त्या टायमाला. आता हे नोकर होते आणि त्याने आपला आता रिटायरमेंट झाला की 60 वर्ष झाली की आपला बोजा घेतला की आपलं निघायचं. ते आपण निघाले. आल्याच्या नंतर त्यांना चोरांनी पकडलं. चोर म्हणजे लुटारू लोक होते, आदिवासी लोक किंवा त्यांना काय भिल्ल लोक. त्या भिल्ल लोकांनी पकडले. आता त्यांचा असा नियम होता त्या भिल्ल लोकांचा की लुटायचं तर लुटायचं तुझं माल म्हटलं, पण त्यांना मारून पण टाकायचं असं त्यांचा प्लॅन होता. म्हणजे त्यांची प्रथा होती. आता तेवढ्यात ह्यांनी नवस केला ऐकल बाबा की माऊली तुम्ही आता कुठे आहे? आळंदीमध्ये. पण मी आता इथं संकटामध्ये आहे. जर तुम्ही मला ह्या संकटातून दूर केला तर मी तुमची सेवा करेन. तर झालं. त्यांना त्याचा जो मेन होता लीडर त्याला त्याची पत्नी गरोदर होती. पत्नी गरोदर होती तर माऊलीने असं काय चमत्कार केला की त्याला तिकडे त्याची पत्नी गरोदर होती, बाळंतीण झाली आणि तिला झाला मुलगा. आता मुलगा झाला तसा आहे हा. सरकारला एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरावर त्या महाराजांना म्हणजे आता तुम्ही तुमची सुटका तुम्हाला सोडले. त्यांचं काय माल मटेरियल होते घेतलं आणि त्यांना सोडून दिलं. आता ते गणपती बाबा येऊन आळंदीमध्ये कुठून आणि आळंदीमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी माऊलींना नमस्कार केला आणि म्हणले आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला वचन दिलं तिथून त्या वचनाप्रमाणे मी आता तुमच्याकडे इथे राहिलो. ते आता गणपती बाबा असे होते. सकाळी काकडा आरती बोलले तर लोक बोलायचे की माऊलीची समाधी हाणायची म्हणजे माऊलीची समाधी डोळायची. म्हणजे माऊलीने एवढा आनंद होत होता. एवढे ते गणपती बाबांचं श्रद्धा भाव विश्वास संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो. त्यांचा दास झाला पाहिजे तरच आपला विश्वास बसेल. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला हा योगायोग येत आहे आणि चांगला आहे. आता मला पुढे मला एवढंच वारीचं महत्त्व सांगायचं होतं की त्या गणपती बाबांनी येऊन ती वारी परत चालू केली आणि ती चालू झाली की आत्तापर्यंत चालूच आहे. तेव्हा काय 10, 15, 20 लोक जात असतील, पण आता लाखो लोक जात आहेत त्या वारीला. आता माऊलींच्या पालखीच्या पुढे काही दिंड्या आहेत आणि मागे दिंड्या आहेत. मागे तर जवळजवळ 150 का 200च्या वर दिंड्या आहेत. आता एका दिंडीमध्ये कमीत कमी 250 ते 300 लोक आले. काही गट नाही आता आपली इकडची कोकणाची इकडची ठाण्याकडची इकडची लोक आहेत ना कमी जरा, पण एका दिंडीमध्ये 500 ते 1000 लोक. आता 500 ते 1000 लोक तर 100 दिंडीमध्ये किती लोक झाले? 1000 1 लाख झाले. ते लाख 4-5 लाख लोक जातात आणि आता गाडीने गेले ते वेगळे, गाडीने जातात ते वेगळे. आणि अशा प्रकारची वारी झाली भगवंताची झाली. आता वारीचं तुम्हाला एक महत्त्व काय सांगतो की मी त्या वारीला गेलो नाही, पण संतांच्या वारीला एका गेलो. संतांच्या आता वारीमध्ये आपण चालल्यावर 2 फायदे होतात. 2 फायदे होतात. कोणते 2 फायदे? आपण शरीराने चालल्याच्या नंतर आपले शरीर शुद्धीकरण होतो. त्यामुळे आपले जे रोग आहेत ते निघून जातात. आणि दुसरं काय की त्या संतांबरोबर आपण जेव्हा चालतो तेव्हा तिथे काकडा आरती चालतो, नेमाचं भजन म्हणजे हरिपाठ चालतो, कीर्तन चालतं, भजन चालतं. त्यामुळे ते श्रवण होतो आपल्याला. आणि त्या श्रवणामुळे की जो मतिमंत म्हणजे त्याचे काय अल्पमतीहीन म्हणजे ज्याची बुद्धीहीन आहे त्याचे पण पाठांतर होतं आणि त्याचे ते रोज ते ऐकून त्याचं पण पाठांतर होतं. आता असे कितीतरी आपले वारकरी आहेत त्यांना काही शिक्षण नाही काही नाही, पण तरी पण त्यांचे अभंग पाठ आहेत, गवळणी पाठ आहेत, मोठे मोठे चौकडीचे अभंग पाठ आहेत. आता आपल्याला सिंगल अभंग पाठ करायचं झाला तर मारामारी त्यांचे चौकडीचे अभंग एक अभंग आणि ते पण त्यांचे पाठ बरोबर पाठ करा. वासुदेव, आंधळे पांगळे हे सर्व चौकडीचे अभंग.
आणि त्यामुळे ते पाठांतर होतो. हे दोन फायदे झाले, एक शारीरिक शुद्धी, एक पाठांतर होतो आणि एक लास्टला आपला सर्व लोकांशी परिचय होतो. परिचय झाल्यामुळे आपला लौकिक पण होतो, लौकिक पण होतो आणि आपली भक्ती पण होतो. हे दोन दोन भाग होतात. आता त्याच्यामध्ये एक भाग दुसरा आहे की आपण त्या दिंडीमध्ये गेलो की त्याच्यामध्ये काय सर्वच लोक चांगली नाहीत, हौशे गौशे नवशे अशी पण काही लोक आहेत. त्यामुळे आपण त्याच्यात मध्ये गेलो तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काय काम आहे की ज्या संतांच्या बरोबर आपण आहे त्यांच्या बरोबरच चालत राहणे. नाहीतर आपण जातो तिथे त्या लोकांचं वागणूक पाहिलं तर तेच गुण दोष आपण घेऊन येतो. आणि ते काय म्हणतात मावळीने आपल्या एक म्हण आहे, ढवळ्याच्या शेजारी बांधला पवळा, बाण नाही पण गुण लागला त्याची प्रकार होतो. मग आणि ज्याची संगत आपण करतो त्याचा थोडा तरी गुण लागतो. तो कोणी असू द्या, चोराची संगत गेली तर चोरी करायची म्हणजे चिंतित तरी घेऊन जाणार. चोराची संगत असेल चांगला माणूस तरी पण त्याला वाटत नाही आपला एखादी चिंती पळायची ती पण घेऊन जाईल. व्यभिचाराच्या संगतीत तुम्ही गेला की जो त्याचं रोजचं चिंतन तेच आहे की महिलांच्या बद्दल बोलणं, स्त्रियांच्या बद्दल असं बोलणं चालणं असं म्हणजे व्यभिचारी. मग त्याच्या संगतीत तुम्ही गेलात की तुम्हाला पण व्यभिचारीचा गुण लागतो. ज्याप्रमाणे एखाद्याचा बिअर बारमध्ये जातो मुलगा की तो चांगला आहे त्याला, मग तू त्याच्या संगतीत गेला, जेव्हा बार म्हणून बाहेर निघतो तेव्हा तू काय म्हणतो, अरे अरे बुवा लोक पण घ्यायला लागले की काय, घेतलं तर नाही आतमध्ये काही, नाश्त्याला पण हात लावला नाही, थम्सअपची बॉटलला पण हात नाही लावला. पण तुम्ही दरवाजातून बाहेर आला, तुम्हाला बियर किंवा दारू पिणाऱ्याची संगती पाहिला ना, समजा तुम्हाला दोष लागला तो, त्या दोष न लागू नये म्हणून कोणाची संगत करावी आपण आपण लक्षात घ्यावी. अशा प्रकारे वारीमध्ये असा एक आपल्याला गुण भेटतात. चांगलेच गुण घ्यावे जाऊन त्यांच्याबरोबर गेला तर चांगले गुण घ्यावे, संतांची संगती केलं तर संतांचे गुण घ्यावे. आता आपण त्या युट्यूबमध्ये बघतो बघा, युनिवर्स म्हणजे काय, आपण तो ज्याला आपण देव बोलतो त्याला युनिवर्स बोलतात. आणि तिथे काय बोलतात की तुम्ही जे मागा ते तुम्हाला प्राप्त होईल. मग आपण जे देवाशी मागतो ते आपल्याला प्राप्त होतं. आपण रोज सकाळी बोललो की मला ज्ञानेश्वरीची वाचन करायचं आहे, मला तुकाराम महाराजांच्या गाथेचं वाचन करायचं, ते काय बोलायचं, सरळ बोलायचं ज्ञानेश्वरी माझी पाठ आहे. काय बोलायचं, ज्ञानेश्वरी माझी पूर्ण पाठ आहे, तुकाराम महाराजांचा माझा गाथा पूर्ण पाठ आहे. तुम्ही 21 दिवस किंवा 41 दिवस बोलत राहा की तुम्हाला ती पाठ नाही म्हणा किंवा ती तुम्हाला अभंग पाठ नाही म्हणा, पण ती तुम्हाला नंतर अशी आवड होणार की तुम्हाला वाचायची हे म्हणा की नामदेव महाराज काय म्हणतात, नाव म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओव्या अनुभव, एक तरी ओव्या अनुभवू नका पण एक तरी ओवी वाचा. एक ओवी जरी आपण वाचली रोजची तरी पण झालं. आपले चैतन्य महाराज एवढे लोक ते काय बोलतात की तुम्ही जन्माला आलात ना तर ज्ञानेश्वरीची तुम्हाला वाचा येतं एक तरी ओवी वाचा, तुम्हाला वाचा नाही येत तर ज्ञानेश्वरीचे पाया पडा आणि मग तुम्ही कामाला निघा. नाही तर तुकाराम महाराजांचा गाथा आहे त्याचे पाया पडा मग तुम्ही कामाला निघा. आता तुम्ही कोणाची तुम्ही म्हणता इथे बसल्यावर सांगताय, तुम्ही करताय का, म्हणजे या वेळेला जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला दुसऱ्याला सांगायचं. नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कोरडा पाषाण, तसं नको व्हायला. लोकांना आपण जर 50% सांगतोय तर तिथं 25% तरी आपण त्याचं पालन पोषण केलं पाहिजे. आता माऊली आमच्याबरोबर आता किती 5-6 वर्षांनी ते आमच्याबरोबर आहे, पण त्याच्या मुखातून केव्हा आम्ही अपशब्द ऐकलं नाही किंवा मोठ्याने बोललेलं ऐकलं नाही. एक वेळा आम्ही मोठ्याने बोलतो, बोलायला लागलो तर आम्ही एखादा शब्द मोठ्याने बोलतो. पण मोरे महाराजांनी मी अजून 4 ते 5 वर्ष झाल्यात आम्ही एकत्र असल्यामुळे तेव्हा मी त्यांचा शब्द मोठा ऐकलंच नाही. म्हणजे तो गुण घ्या आपल्याला, तो
तो गुण चांगला आहे, तो गुण आपल्याकडे घ्या आणि तो आपण त्याचा थोडा अभ्यास करत राहा. माझ्या मुखातून केव्हा शब्द वाईट येतो का? कोणाचे लोकांचे गुण दोष बघायचे नाहीत. तुकाराम महाराज बोलतात काय की स्वतःचे आपले गुण दोष बघा पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही शुद्ध व्हाल, चांगले व्हाल, की तुम्हाला काय त्याची ह्याची गरज नाही. काय जीवनच त्याची काय करील साधन. म्हणजे तुमचं जर जीवन किंवा तुमचं शरीर चांगलं असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला साधनाची गरज नाही. ते ऑटोमॅटिक ते तुम्हाला तुमची शुद्धीकरण होते. किंवा तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला शत्रू कोण नाही. तर ते काय प्रमाणे चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. शत्रू मित्र होती. व्याघ्रन घाती सयाना सर्पत आहे. व्याघ्रन घाती सर्पत आहे. म्हणजे काय तिथे तुकाराम महाराज म्हणतात, जो शुद्ध आहे, तो सात्विक आहे, तो चित्त त्याचं चांगला आहे, त्याला शत्रू पण मित्रच आहे. तेव्हा असं वादावाद होतो. पण तुम्ही फोन केला आणि आमचीच मार्ग काय मग आमची तारा करतो. अरे आपण वारकरी आहे. मी मग त्यांना केव्हा काय बोलतो, आपण वारकरी आहे, आपण सांप्रदायिक आहे, आपल्याला हे सोबत नाही, आपल्याला हे करणं बरं वाटत नाही. शेवटी मग काय करतो, मग मी मोबाईल बंद करून टाकतो. मगाशी पण आलाच आहे का आपण. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वागणूक करायची आणि राहते. मावळे म्हणतात की हा नव्या देशाची भरता प्रभू साक्षी की भगवंताचं वर्णन येते केलं की भगवंत काय करतात, भगवंताची स्थिती काय आहे. ते एक ओवीच पासून टाकतो मी. तेवढं बोलायला आपल्याला म्या बोलविला वेदू बोले, मी चालविला सूर्य चाले, मी हलविला प्राण वाले जो जगात चालतात. ही तर बघूया आता तुमच्याशी आपण बोलू आणि प्रवचन थांबू. काय भगवंत काय बोल की वेद जो आपण आहे, वेद पण त्याची बोलायची ताकद माझ्या मुलीच होती. सूर्य जो आपण म्हणतो चालतो, आता वैज्ञानिक दृष्टीने जर विचार केला आपण तर सूर्य एका जाग्यावर आहे स्थिर. पण माऊलीचं काय सांगताय, मी चालविले सूर्य चालेल. मी जेव्हा चालवतो तेव्हा सूर्य चालतो, नाही तर सूर्य चालत नाही. मग कोण चालतंय, ही पृथ्वी चालते सूर्याच्या वरती. पण सूर्य चालतोय, सूर्य पण स्वतःच्या भोवती चालतो म्हणून आपला प्रकाश होतो. आणि त्या पृथ्वीवर जेवढी झाडं वनस्पती आहेत त्यांना प्रकाश जेव्हा देतो तेव्हा त्यातून ऑक्सिजन निर्माण होतो, कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. मग ऑक्सिजनची गरज कोणाला, आपल्याला आहे, झाडांना पण आहे. पण झाडं रात्रीची ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. आणि म्हणून तिथं मला काय बोलले ते कडे की वृक्षाची पानं हानी द्यायची सत्ता राहिली अंतामुळे कुठे. म्हणजे वृक्षाचं पान जरी हारायचं झालं तरी भगवंताच्या कृपा आशीर्वादाशिवाय किंवा याच्याने हालत नाही. तर मी हलविला प्राण आहे. आता आपल्या हृदयामध्ये जो प्राण आहे, आपले जे श्वासोश्वास चालू आहे त्याच्यावरती तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय आहे, पंढरीशी भूत मोठे भूत मोठे काय दुसरे काम वारीचा आहे, तो वारीचा आता लक्षात येत नाही. तर तो प्राण, आपला प्राण पण हलतो, तो त्याचं एक ते भगवंताच्या सत्तेने हलतो. जे दिवशी भगवंताची सत्ता निघते त्या दिवशी आपल्या घराजवळ सर्व लोक जमा होतात. शरीर कोणाचे सत्ते कोण बोलून तो हरी देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकू नका. म्हणजे जगाचं सर्व चालतंय, घड्या मोड ही सर्व कोणाचे आहे की भगवंताच्या हातामध्ये आहे. हे सर्व भगवंत हे करतो आणि भगवंत करतोय म्हणून हे सर्व चालतंय. भगवंताच्या सत्तेनेच चालतंय हे सर्व. आता तुम्ही म्हणा की आपण मी केव्हा विचारतो, आता आपण एवढा छोटासा खडा दगड जरी आपण वर फेकला तर लगेच खाली येतो. पण या पृथ्वीचा केवढा वजन आहे, गुरु ग्रह आहे त्याचा केवढा वजन आहे, परत आणखी मंगळ त्याचा वजन केवढा आहे.
परत जेवढे आपले 9 ग्रह आहेत त्यांचं वजन केवढं आहे, त्या प्रत्येक ग्रहावर एक एक उपग्रह आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर चंद्र उपग्रह आहे, त्यांचं वजन केवढं. मग हा एवढा वजन कोण सांभाळतो? म्हणजे काय, सर्व ब्रह्मांड त्या धनी, म्हणजे सर्व ब्रह्मांड जो जे साठवतो तो ते सर्व जग चालवतो. आज एवढा खडा मोहरी एवढा तो लगेच खाली पडतो. मग एवढं एक चालवतंय कसं चालतंय? या पृथ्वीच चालतंय. पृथ्वी जर चालली नाही तर आपण रात्र झोपू शकत नाही. रात्र होते म्हणून आपण झोपतोय की नाही. मग आता 12 तास आपल्याकडं फिरते तेव्हा अमेरिकेकडे अंधार होतो, आपल्याकडे सूर्य असतो तेव्हा अमेरिकेकडे अंधार म्हणजे रात्र होतो. तिकडे जेव्हा उजेड होतो तेव्हा प्रकाश होतो, तेव्हा आपल्याकडे आता अंधार होतो, रात्र होते. म्हणजे भगवंताची काय कला आहे किंवा भगवंत कशी जग चालवतोय याचा एवढं जरी आपल्याला ज्ञान झालं की तरी बस झालं की हे कोण चालवतोय. मग तू जर ब्रह्मांडाला चालतो, पिंडाला कोण चालवतो? तूच चालवतोय. हे पिंड जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, आणि जे पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. 5 तत्व काय, आप, तेज, वायू, आकाश, हे जे 5 तत्व आहेत. पाणी, वायू, आकाश, सूर्य म्हणजे तेज, हे जे आहे तेज आपल्यामध्ये पण आहे. आपल्यात तेज आहे म्हणून अन्नाचा, जे तर अग्नी आहे म्हणून अन्न पचन होते. पाणी आहे म्हणून आपल्याला घाम येतोय. जास्त पाणी झालं की घाम येतो बाहेर, त्याच्यापेक्षा जास्त की ताप भरतो. म्हणजे 5 तत्व पण आपल्या अंगामध्ये आहे. म्हणजे त्या एवढा जर आपण विचार केला की हे कोण चालवतो आणि कसं चालतं, एवढं जर विचार करतो तर आता तुम्ही जेव्हा आपण बोलतो की हे मी केलं, झालं, मी संपू आता, मी नाही आता, फक्त आपण तिथे येतो तिथं आपण नम्र झाला पाहिजे. ज्या तिथेच आपण जाऊ तिथे आपण नम्र झाल्या होता. आणि त्याने कोंडीले आणत भगवंताला जर कोंडायचं असेल किंवा भगवंताला जर आपल्याला हृदयात घ्यायचं असेल तर आपल्याला नम्र झाला पाहिजे. आणि आपण जिथे जाऊ तिथे नम्र झाला पाहिजे. आता कसं केव्हा आपल्या संकट थोडा मोठा किंवा आपल्याला पैसे पाहिजे की समोरचा तरी आपला शत्रू असला तरी आपण त्याच्याकडे जातो, त्याच्या पाया आळला नारायण घरी गावाचे, मग त्याचे पाया पडतो आपण की नाही पैशासाठी. म्हणजे आपल्या गरज आहे म्हणून म्हणजे आपण त्याचे पाया पडतो. तू जर शत्रू असला तर केव्हा उभा दया येते त्याला, दादा आपला शत्रू असला तरी पण आपल्या पाया पडला ना. मेन म्हणजे काय, आपल्याला आपलं दर्शन घेतं आणि आपल्याला पण आपली छाती जरा फुटते का आपलं दर्शन कोणतरी घेतंय. आता आम्ही केव्हा मी शहापूरला गेलो सर्व लोक येतात दर्शनाला, अरे बाप मी महाराज आहे म्हणजे पाया पडलं की लोकांना थोडं बरं वाटतं. मग हे जर एवढं चालवतोय त्याचे सकाळी जो आपल्याला उठवतो त्याचे पाय नको पडायला पाहिजे की त्याचे पाया पडायचं आणि मग तिथून पुढं सुरुवात. म्हणून आपल्या एक प्रथा आहे म्हणजे आपल्या ते सकाळी उठलं की लगेच आपण उठत नाही एवढं की त्याला आपला हात असे समोर घ्यायचे आणि बोलायचं कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुंडे तू गोविंद प्रभा ते कर दर्शनम. म्हणजे आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या हातामध्ये 3 देवता आहेत. कराग्रे वसती लक्ष्मी आहे, सरस्वती आणि गोविंद म्हणजे कृष्ण विष्णू कोणता देव असू द्या किंवा शिव कोणताही देव असू द्या. मग तू पण आपल्या हातामध्ये आहे. मग जर हाताचं तुम्ही दर्शन घेता तर 3 देवतांचं दर्शन होतं आणि 3 देवतांचं दर्शन झाला की मग तुम्ही कुठलाही कार्य करा तुम्हाला तो सफळच होणार, निष्फळ नाही होणार, सफळच होणार. मग त्याच्यानंतर पृथ्वीचं दर्शन, पृथ्वी मातेचं दर्शन करायचं मग कामाला म्हणजे तुम्हाला पृथ्वी मातेचं श्लोक पाठ नाही का, समुद्र वसणे देवी स्तन पर्वत स्तन मंडळी विष्णू पत्नी नमस्ते पाच क्षमश्मी. म्हणजे मी तुझ्यावर पाय देणार आहे तेव्हा तू मला क्षमा कर आणि इथून पुढचे जे कार्य आहे ते तू सांभाळ. आता पृथ्वीचा गुण आहे क्षमा, मग तो गुण आपल्यामध्ये उतरतो मग आपण एक कार्य पुढे करतो. म्हणजे हे आपल्या हिंदू धर्माचे काही
ऋषी मुनींचे श्लोक वगैरे लिहिलेले ते आपल्या आचरणात आले पाहिजे थोडे थोडे ते करायलाच पाहिजे आपण आणि ते केलं तर त्याचाच आपला फायदा आहे. आणि आपलं जीवन याच्यासाठीच आहे ना. देवाने देव दिला देव भजन गोमट भजनासाठी देव आपल्याला हा देह दिला पण आपण प्रपंचामध्ये मायेमध्ये गुंततोय त्यामुळे मग आपल्याला इकडचा विसर पडतोय. आणि अशा प्रकारे आता टाइम होत चाललाय मी पुढे पुढे चाललो तेव्हा आता आपल्याला हरिपाठ करायचा आहे आणि नियमाप्रमाणे हा जाता मगाशी मी बोलत होतो 5 मिनिटं बोलाय तर 5 मिनिटं नाही 1 मिनिटच बोलाय. काय बोलणार आहे आता की हा जो कार्यक्रम आपल्याला आता राबवला उदय महाराजांनी आणि उदय महाराजांना मोरे महाराजांचा काही उपदेश असेल किंवा त्यांचा मार्गदर्शन असेल त्याप्रमाणे कार्यक्रम झाला. कार्यक्रम राबला म्हणजे अर्धा कार्यक्रम झालेला आहे अर्धा होणार त्याची कृपा आहे सर्व ते होणारच आहे. आता मला एक काय बोलायचं आहे मी तो विषय मला मांडतो की माझी जर इच्छा तुम्ही पूर्ण केली तर बरं आहे.